नमस्कार. मानसी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची. सर्वप्रथम आपण मेजर टेपमध्ये बघूया. इंच आणि सेंटीमीटर. हे इंच आहे, वरची जी लाईन असते ती इंचामध्ये आहे आणि त्याच्या खाली बरोबर अगदी सेंटीमीटरमध्ये आहे. मी इंचामध्ये कटिंग करते, जेणेकरून मी पहिल्यापासूनच इंचामध्ये शिकली आहे, त्याच्यामुळे मी इंचामध्ये करते. हे बघा, 1 इंच म्हणजे हा एक जो आहे ना त्याच्यावर हे इंच आहे आणि त्याच्या बरोबर खाली, एकच्या बरोबर खाली अडीचवर जिथे दिसतंय तिथे सेंटीमीटर, म्हणजे 1 इंच सेंटीमीटरमध्ये धरायला गेलं तर 2.5 सेंटीमीटर अशी मापे असतात. आता मी इंचामध्ये दाखवते शॉर्टकटमध्ये, कारण मला इंचातच शिकवलेलं आहे आणि इंचातच मी कटिंग करते. तर ब्लाऊजची मापे कशी घ्यायची ही तुम्हाला दाखवते. आता शोल्डरपासून बरोबर जी टेप लावायची ती अगदी मागच्या भागाचा जो टक्स असतो ना तिथपर्यंत बघायची की ते कितीपर्यंत येते. तर 14 पर्यंत ही उंची येते. अगदी इथून टेप जी लावली आहे ती मागच्या टक्स पर्यंत 14 पर्यंत ही उंची येते. म्हणजे या ब्लाऊजची उंची 14 इंच आहे. हे इंचामध्ये मी दाखवते, सेंटीमीटरमध्ये नाही. 14 इंच आहे. तशीच टेप आपण गळ्याच्या इथे लावायची, म्हणजे हा मागचा गळा पण त्याच्या बरोबर लगेच मोजून घ्यायचा. इथे टेप लावते, एक बोट इथे धरायचं आणि त्याच्या बरोबर 10 वर पुन्हा तोच हात काढून ही टेप अशी करायची. म्हणजे या गळ्याची मागची उंची 10 आहे. आता बघूया पुढचा भाग. आता छाती बघायची, मेन भाग असतो तर छाती. अगदी काखेपासून इथे जी शिलाई असते काखेची ती पूर्ण अशी व्यवस्थित करून घ्यायची. हा कटोरी ब्लाऊज आहे. बरोबर काखेत मेजर टेपचं एक टोक लावायचं आणि हुक लावतो गळ्याच्या बाजूला, तिथे एक टोक लावायचं. 11 इंचावर येते. 11चा बरोबर 4 वेळा त्याच्यात हे करायचे. म्हणजे हा एक भाग आपण 11 घेतलाय, हा इथून इथे घेतला तर पूर्ण 22 होईल. अगदी म्हणजे 11 चौक 44. म्हणजे या ब्लाऊजची छाती 44 आहे. लक्षात आलं ना. इथे टेप लावली बरोबर हे करून, तर हुक जिथे लावतो गळ्याचा तिथपर्यंत ही मार्किंग आपली आहे. अशी टेप धरायची. टेप जरा सुद्धा ताणली नाहीये किंवा ब्लाऊजचा पुढचा भाग सुद्धा ताणला नाहीये. व्यवस्थित असं माप घ्यायचं, जेणेकरून माप चुकणार नाहीत. हा कस्टमरचा ब्लाऊज आहे. इथून इथपर्यंत जे माप येईल, माझं 11 आलंय, त्याच्यामुळे 11 चौक 44. काही जणांचं 9 येईल, म्हणजे 9 चौक 36. म्हणजे त्या ब्लाऊजची पूर्ण छाती 36 झाली. म्हणजे आता माझी 11 आली, म्हणजे 11 चौक 44. या ब्लाऊजची पूर्ण छाती 44. थोडा हेवी ब्लाऊज आहे हा. आता तशीच कमरेकडे येऊया. कमरेच्या इथे पण हे टोक लावायचं मेजर टेपचं. त्याच्या बरोबर खाली हुक जिथे लावतो तिथे खाली लावायची मेजर टेपचं. कुठे टोक येते बाई, 9.5 वर येते. 9.5चा पण आपल्याला चौथा भाग करायचा. 9 चौक 36 आणि उरलेले अर्धा इंच म्हणजे 38. म्हणजे या ब्लाऊजची कमरघेर 38 झाला. लक्षात आलं ना. एक भागाचं आपण माप घेतलंय. एक भागाचं माप घेतल्यानंतर त्याच्या पुढची 3 मापं त्याच्यात ऍड करायची, म्हणजे तो कमरघेर झाला. आता बरोबर गळ्याचं पुढच्या माप घ्यायचं. ब्लाऊज व्यवस्थित करून घेऊया. हे टोक शोल्डरच्या इथे बरोबर लावून एका हाताने असं धरायचं हे, आणि ही टेप जी उरलेली असते आपल्या हातात ती अशी लावायची कधी पण, जेणेकरून पुढचा गळा अजिबात कमी जास्त होणार नाही. बरोबर 6 वर मी टेप लावली आहे आणि तीच टेप ही अशी धरली आहे, त्याच्यामुळे पुढचा गळा हा 6 वर आलाय बरोबर. एक वेळ मागचा गळा मोठा झाला तरी चालतो, पण पुढचा गळा काही कस्टमरला मोठा झालेला चालत नाही. म्हणून मी ही ट्रिक वापरते आणि या ट्रिकने अजिबात पुढचा गळा किंवा मागचा गळा सुद्धा मोठा होत नाही.
काही कस्टमरला अगदी मापातच गळे लागतात. तर पुढचा गळा आपला 6 आलाय. आता हाताची माप बघूया. ती पण अगदी शोल्डरच्या इथे बरोबर अगदी टोक मेजर टेपचं लावायचं आणि हात बघायचे कितपर्यंत आहेत. हे 8 वर हात आलेत. आता दंडघेर बघायचा. दंडघेरचे पण आपण तेच करायचं, जसं छातीचं माप घेतलं तसंच. आता दंडघेर आपला 6.5 पर्यंत आलाय. 6.5च्या आपण अशी डबल टेप केली ना तर बरोबर 13 वर येते. अशी ही ट्रिक आहे. म्हणजे आपल्याला इंचात जेव्हा शिवतो ना आपण, तेव्हा आपल्याला पटकन ब्लाऊजची मापं घेऊन पटकन शिवता येतात. तुम्हाला पण अशी जर मापे किंवा कटिंग बघायचं असेल, स्टिचिंग बघायचं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आणि मी जी ब्लाऊज शिवते, जे कटिंग करते ना ते तुमच्यापर्यंत पोचेल. ह्या ब्लाऊजला छान असा पॅटर्न मारलाय. अगदी पॅटर्नची सुद्धा ब्लाऊज तुम्हाला बघता येतील, फ्रॉक बघता येतील, खूप ब्लाऊज गाऊन हे सुद्धा सगळेच तुम्हाला कटिंग बघता येतील.